अरे बाप रे, बराच चना लांबवला कोणत्या जनावरानं व्हायचं. जनावर नाही वय झाबरू, त्याचं काही मॅटरच नाही आहे. हे दुसराच काहीतरी गेम आहे. तू सांग मला, एखाद्या जनावरांनी जर इथं चना खाल्ला असता तर त्याच्या पायाचे निशाण नसते उमटले का इथं? या मातीमध्ये उमटले नसते का? तूच सांग. पण इथं काहीच नाही ना. एवढा मोठा चना लावून टाकला, इथं काहीच नाही. म्हणून आता तू लवकर पताला, तू सीआयडीची टीम घेऊन तू आहे. लवकर आता पताला ला, लवकर निकाल कोणाच्या चना गायब केला, काय केला. लवकर आता निकाल लावा. निकाल लावासाठी तर बोलारच लाईने पाटील तुम्ही. मला ते तर लावतोच मी, पण कसा जरा वेळ लागत. पण तिथं सबूत काहीच नाही ना, काहीच नाही. लांबणेवाल्याने एवढा मोठा चना लावून टाकला, पण सबूत काहीच नाही सोडला. काहीच नाही, म्हणून जरा वेळच लागत. आपण पहिले मला सांगा, काही तुमची काही दुश्मनी आहे कोणासोबत? दुश्मनी असं तुम्ही करू शकते. संध्याकाळचा एखादा असं जनावर पाठत असन का ज्याचे पाय नाही उमटत? काही एखादा उडचा जनावर घे, त्याला पाठत असन. नाही तर काही कोणा तुम्हाला शक्की वाटते का? ते वाटत असन सांगून द्या मला. नाही तर काही चिमण्या कावड्या घेऊन खाल्ला असन, काटे तुम्हाला कोणा जनावर खाल्ला असन काटे. ते चिमण्याना कावडे एवढा मोठा चना खाऊ शकते का राजा झाबरू? काहीच्या काही लावून राहिला तर इथं आम्ही आमच्या ह्याच्यात तो आपले लावून राहिला. कोणासोबत दुश्मनी आहे का? त्यांना पाठवू शकते उडता जनावर. कोणता जनावर म्हणून राहिला काय तर जरा म्हटलं तुला कायसाठी बोलावलं? निकाला थोडी बोलावलं, निकाल लावलं तू. काही राजा फालतू काही विचारून राहिला. आता फालतू विचारून राहिलो का मी? माया जे काम आहे ते करून राहिलो. तुम्ही जर म्हणसान माया मनानं करा, तसं जमणार नाही. मग एक काम करा, तुम्हीच लाच बघा चना कोणा गायब केला, काय केला. तुम्हीच लाच बघा निकाल. चुल्यात गेला मग काय होतं? आपलीच जाते म्हणा. आपली विचारपूसही नाही करू दे. जे काम आहे ते नाही करू दे, आपलीच लावते. मग काय करत बघा लाईने पाटील तुम्ही. लाच बघा निकाल काय करायचं तुम्हाला करत बघा. चाललो आम्ही. चला रे आपली टीम, चला सगळेजण वापिस. नाही झाबरू, वापिस गिपीस नको जाऊ बाबा. मग कोण पत्ता लावण्याच्या ना कोणा गायब केला तर नको वापिस नको जाऊ. सांगतो हो, विचार तू जे प्रश्न विचारशील ते विचार, मी सांगतो तुले. हो हे मग तुम्ही लाईने पाटील फालतू म्हणून राहिले ना, फालतू काही विचारून राहिला म्हणतं. मग जाऊ दे ना बाबा. तुम्हीच लाच बसा पता, तुम्ही निकाल लाच बसा, काय करायचं तुम्हाला करत बसा, आम्ही चाललो. नाही तसं कसं रे बाबा, आमच्याकडून काय होते? तू आहे राजा, जे काही मेहनत सीआयडीची टीम आहे तू आहे. नाही तू पता लावत, मला माहिती 100% पता लावतो तू. हो लाव लवकर आपल्या इथं पत्ताला. लवकर काढ कोणता चोर होय काय होय, कोणाच्या ना गायपाला लाव, त्याचा निकाल लाव लवकर. ते लावासाठीच मी तुम्हाला विचारपूस करून राहिला ना, का कोणासोबत दुश्मनी आहे का काही आहे. तुम्हाला ते विचारून राहिले, तुम्ही आपले लावून राहिले. बरं सॉरी झाबरू, गलती झाली माहिती. कोण विचारायचा? विचार तुला काय विचारायचा आहे, विचारते मी सांगतो तुले. तर मी विचारून राहिलो तुम्हाला, काही कोणासोबत तुमची दुश्मनी का काही. काही कोणाला शक ते सांगा मध्ये. काही कोणाला शक आहे का कोणासोबत दुश्मनी सांगा. काहीच नाही झाबरू, कोणासोबत काही आपली दुश्मनी नाही यार, कोणावर शकही नाही आहे. काही तर काहीच नाही आपलं. तू पत्ता लावा तर लाव लवकर निकाल. बरं, तुमच्यावर तो सोकारी होता वाटेल लाईने पाटील? 2 सोकारी आहे ना झाबरू, आपले शिवलाल बुन झुम्मर भाऊ. बापा 2 जण असून एवढा मोठा चना गायब झाला. आम्ही सोकारी करून राहिले का झोपा काढून राहिले का? अरे ते दोघं तर सोकारीच करून राहिले ते म्हणे. अचानक म्हणे 40 रुपये आले म्हणे, खायलाच भिडले म्हणे. इथं माबिने काही रुपये आता पायाचा निशाण नाही दिसून राहिला. अरे तू सांग, कोणा विश्वास करा? सांग तू. असं आहे ते नाही म्हणजे शिवलाल भाऊ सांगून राहिले का 40 रुपये आले ते, आणि इथे 1 रुपयाचा पायाचा निशाण नाही दिसून राहिला. बरं थांबा म्हणा. आज येते नाही शिवलाल भाऊ सोकारीला? येऊन आले नाही दोघे जण? हो येते. नाहीच म्हणे पहिले. मी म्हटलं जाऊ द्या, म्हटलं बाबा जे झालं ते झालं. मी जरा गरम झालतो ना त्याच्यावर. एवढा मोठा चना खाल्ला म्हटलं बाबा, तुम्ही काय झोपा काढून राहिले का? म्हटलं नाही म्हणे, आम्ही सोकारीच करून राहिलो होतो. ते 40 रुपये आले ते असं आलं तसं आलं. म्हटलं जाऊ द्या बाबा, पण आता तरी बरोबर सोकारी करता म्हटलं. तर ते येतो म्हणे. मग लाला तसंच बाबाजीले फोन. बाबाजी आले. मग बाबाजीला सांगितलं 40 रुपयाने एवढा मोठा चना खाल्ला म्हटलं बाबा. तर बाबाजी म्हणजे दे काही रुपयाचा निशाण नाही दिसून राहिला म्हणजे पायाचा. मग तसा तुला फोन लावला मी म्हटलं आता झाबरूच आपल्याला याचा निकाल लावू शकते आता. कोणा गायब केला काय केला, मग तसं तुला फोन लावला मी. आता तू पाय बा लावाचा निकाल लाव, कोणता चोर होय काय होय, कोणा गायब केला काय केला. आता सगळी पूर्ण स्टोरी सांगितली मी तुले. लावाचा पत्ता लाव. मला तर असं वाटलं होतं शिलाल भाऊंनी लाईने पाटील आपल्या सोकारीचा पत्ताच कट करते म्हटलं. दुसऱ्या सोकारी ठेवते म्हटलं आपल्या जागा. पण तसं काही झालंच नाही. ते म्हणे जे झालं ते झालं म्हणे. आता बरोबर सोकारी करता म्हणे. पाय म्हणे उलट झालं हे. त्याच्याजवळ पर्यायच नाही ना आपल्याशिवाय. मग नाही का वक्तावर सोकारी भेटते का सांग बरं तू? किती काही चना गायब केला असता आपण ना, तरी पण त्याला आपल्याला ठेवणं सोकारी. पण काय वक्तावर सोकारी भेटत नाही. मग काय करून उपाय नाही त्याच्याजवळ. ठेवणं आपल्यालाच आहे. बरं ते जाऊ द्या, झालं गेलं पार पडला. आपण एवढा मोठा चना गायब केला, पण आपल्या अंगावर काहीच नाही आला. किती रुपयाचा खपला मग चना? किती पैसे आले म्हटलं त्याचे? काय आले रे त्या चनाचे 500 रुपये? काय होतीच काय ती एक चुमडी होती. काय पण काय 1000 रुपये येईन का? झाले ना ते 500 रुपये आपल्यासाठी. 250 येते ना आपल्याला मस्त. 500 झाले का? शिवलाल मुद्दे म्हणले अगं बघा तोडला ना. एवढा मोठ्याचे 500 रुपये आले का? कंटीवर राहिले तुम्ही. तिकडे 1000 रुपयाचा इकला तर मला 500 सांगून राहिले. खरेखर सांगा म्हटलं बा किती इकला. अरे 500च खपला राजा झुमऱ्या मायाबिन का आता विश्वास नाही का मावर? खरी सांगून राहिलो बाबा. काय खोटं बोलून राहिलो का मी? कंटी मारली म्हणते मी. आता कंटी मारणार आहे का? तू सोबत राहायचं नाही, कंटी मारणार आहे का मी? हजाराचा विश्वास नाही का मावर? विश्वास आहे म्हणा, पण राजा लय मोठा चना होता. तुम्ही 500 रुपयाला खपला म्हणता. आम्ही म्हटलं 1000-2000 खबर म्हटलं. काही 2000 1500 रुपये, काही 1500 1000 रुपये. तुम्ही फक्त 500 रुपये म्हणून राहिले. आता तू सांग मले, जेवढ्याचा खपला तेवढेच पैसे सांगणार आहे मी तुले.
का माझ्या जवळचे टाक भाऊ त्याच्यामध्ये. ते माझ्या जवळचे टाक का. तर 500 रुपयाचा खपला 500 रुपये सांगून राहिलो बाबा. काय होतीच काय ती एक चुमडी होती. पण तो दलाल म्हणे राजे मोजायला पुरत नाही म्हणे, एक चुमडी आहे म्हणे, काय मोजायला नाही पुरत म्हणे. हे 500 घे म्हणे मोकळा म्हणे. मी म्हटलं देऊन दे म्हटलं बा, 500 भेटून राहिले तेच खरं. 250 दे म्हटलं आम्हाला, जाऊ दे म्हटलं. तू म्हणतो राजा कंटी मारली म्हणतो. राजा अशा आरोप नको लावू राजा. विश्वास नाही का जरासा मावर. विश्वास आहे ना बाबा. बरं जाऊ द्या, जेवढे पैसे आले तेवढेच करा. किती पैसे आले ना, 500 म्हणजे 250. द्या 250 द्या आले, 250 तुम्ही घ्या. द्या बाबा, जाऊ दे तिकडे, जेवढे आले तेवढेच करा. मग मी तेच म्हणून राहिलो झुमऱ्या, लालच भुरी बोलला असते. मग नाही तर काय जेवढं भेटलं त्याच्यावरच खुश राहायचं माणसानं. भेटलं ना काही ना काही. फुल नाही फुलाची पकड भेटली ना, झालं मग खुश राहत त्याच्यामध्ये. आज करू लेकाले. आता काय बघा कांड करू चांगला पाटलाचा. काय म्हटलं जास्त चना गायब करू. झुमऱ्या काही नाराज होऊ नको तू. आज कमी आले उद्या जास्त ना आपल्याला पैसे, काही टेन्शन घेऊ नको. म्हणजे आजही तेच करायचं का सोकारीला गेल्यावर. पाय मी पाडला माहित घेत पडला फालतू घरात कुठे जाऊ द्या. बा शिवलाल आता काय करू नाही, आज केलं ना, आता काय करू नाही म्हटलं. आता आपण पाऊस 5-7 दिवसानं कुठं बाहेर नसला माहित घेत पडलं. आजच तर माहिती आहे पाणी किती बोंबलून राहिला होता. एवढा मोठा चना गायब झाला, काय करू राहिले, झोपला काढून राहिले का मध्ये. किती बोलला आपल्याला. जाऊ दे, आता नाही करू म्हटलं आपण. राहू द्या आता. तुराच्या झुमरे वजर फेकाळा मायाबीन पाटलाला माहित पडलं. म्हणजे काय माहित पडते पाटलाले, आज माहित पडलं का. एवढा मोठा चना गायब केला, काय माहित पडू दिला का. कसा गेम दिला पाटलाला. रुई आलते 40 रुई आलते, ते ना खाल्ला असा खाल्ला तसा खाल्ला. आपल्या अंगावर तरी दिला का मी ना. सांग मला तू. काही माहित पडत नाही. तू काही टेन्शन घेऊ नको, बिंदास राह. ते काय आजही करू. संध्याकाळी काही माहित पडत नाही. चांगले पैसे येते ना. आज 250 आले, उद्या 500. 500 नाही लेकाला 1000 जास्त वाजता गायब करू आपण. चांगले 1000 आले पाहिजे, असा गायब करू. ज्या माया राहू द्या ना बा शिवलाल भाऊ. मला काही बरं वाटून राहिलं. मला तर माया घरावर गोटे आले गेले नसले तुका मग. राहू द्या बाबा, राहू द्या, काय करू नये आता. हो आज केला ना आपण, आता नाही करू. हो अरे तू भिवून कायले राहिला राजा झुमरे. अभि मी ना सोबत शिवलाल ना शिवलाल. अंगाला धक्का जर लागला ना मला म्हणणं मग मी ना मी आल्यावर काय भिवून राहिला तू. बिंदास करू, काय टेन्शन घेऊ नको तू. अजिबात घेऊ नको. काही कुणाला माहित पडत नाही. घरावर गोटे आले ना तर मी आहे म्हटलं. त्या घरावर एक जरी गोटा येऊ देईन तर काय राहिली मग. बरं बा ठीक आहे, तुम्ही काय ऐकत नाही. चला जातो मग घरी. हो आराम करतो जरा. माया फिरायचं मग सोकारी करावं लागते मग. 2 महिन्यात आपल्याला 5 वाजता जायला लागते मग सोकारी इकडं. हो चला मग येतो. हो जायचा आराम गिराम कर. 5 वाजता ये लवकर. जो आपल्या कामावर आपण सोकादीवर. हो करू ले आज गेम. हो जाय. मी काय म्हटलं लाईने पाटील तुम्ही बिंदास राहा, काही टेन्शन घेऊ नका. आता आज संध्याकाळी सगळा पत्ता लागूनच राहायचं. कोण चना गायब करून राहिलं तुमच्या वरातला, जनावर करून राहिलं का कोणते चोरांडे करून राहिले. आज सगळा पत्ता लागूनच राहायचं. फक्त जे तुमच्या वरातले सोकारी आहे ना शिवलाल भाऊ झुमर भाऊ, त्याला माहित नका पडू दे आपला हा कारभार. तुम्ही जर सांगून द्याल ना सगळं म्हटलं आपला प्लॅन चोपडून जाय. त्याला सांगू नका फक्त. हो त्याला माहित पडता कामा नाही. अजिबात त्याला माहित पडलं नाही पाहिजे आपला कारभार चालू आहे म्हणून. हो जागृत त्याला सांगतच नाही ना, सांगायचं नाही काही माहिती नाही पुढे त्याला. हो करा तुमचं काम काय करा तुम्ही. फक्त चोराईचा पत्ता लावा. कोणते चोरांडे होय ते. बाय एवढा चना गायब करून राहिले. लावा मग लवकर पत्ता. अरे झाबरू फालतू आपल्याला संध्याकाळी थंडीमध्ये चोराचा पत्ता लावायची काही गरजच नाही ना. चोरा डायरेक्ट सापडला ना आपल्या हातामध्ये. ते शिवलाल भाऊ झुमर भाऊ ते दोघं जण सांगून राहिले का रुयाने चना खाल्ला, 40 रुई आलते. आणि तिथे एकाही रुयाचा पायाचा निशाण नाही दिसून राहिला. मग डायरेक्ट चोरा सापडून राहिले ना, ते दोघं जण चोर होय ना. अरे तर सबूत तर लागणार आपल्यापाशी ते दोघं जण होय म्हणून. ते आपल्या सबूत आहे का ते दोघं जण होय म्हणून. म्हणून आपल्याला संध्याकाळी ह्या पत्ता करायचा आहे का ते दोघं जण होय का. तसा शक्य त्याच्यावर डायरेक्ट सापडून राहिले ना ते सांगून राहिले का रुई आलते, 40 रुई आलते असाल तसाल. तर मध्ये एकाही रुयाचा पायाचा निशाण नाही दिसून राहिला. तसं डायरेक्ट शक्य त्याच्यावर येऊन राहिला तेच चोर होय. पण आपल्याला सबूत नाही ना सध्या, म्हणून त्याला काही म्हणता नाही येत. म्हणून आपल्याला संध्याकाळी पत्ताच लागते. हो अरे जनावर आलते का ते दोघं जण होय तो पत्ता लावता आपल्याला. बाकी तर मग बाकी शब्द त्याच्यावरचा आपला आला 100% तेच होय. मग सबूत नाही ना, म्हणून आपल्याला आज फक्त सबूत पाहिजे आता. हो असा गेम आहे का, तर सबूत पाहिजे नाही. बरं बरं आज संध्याकाळी सबूत आहे ना मग आपण नाही. संध्याकाळी लावू ना त्याचं मेळ, कोणते चोरांडे होय काय होय. आपल्या सबूत नाही आहे, सबूत आणू आणि ते करायला मग देऊ त्याच्यावर फटके. लाईने पाटील ते आहे मग. लाईने पाटील अजिबात ते दोघं जर असेल ना तर सोडायचं नाही. हो चांगलं जेवढा चना गायब केला तेवढा पैसा वसूल करायचा आणि चांगलं सुटी द्यायची. सोकायची पैसे द्यायचा आणि 1 रुपया फेकून नाही मारायचा ते. ते काय सांगूच नको झाबरू तुम्हाला. मी सगळा विचार करूनच ठेवला. आपण एवढा मोठा चना गायब केला दिले का सुद्धा सोडणार आहे का मी. तू फक्त सबूत आण. बाकी मी त्याचा काय करायचा काय नाही करायचं त्याचं पाहतो मग मी. हो सबूत भेटून जाणार लाईने पाटील. त्याचं काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. उद्या सगळं सबूत सोबत भेटतो तुम्हाला सकाळी. भेटून जा तुम्हाला सबूत. शिवलाल भाऊ काय करू राहिले तुम्ही. अरे आपलं काम करून राहिलो ना, 1000 भेटले नाही पाहिजे का तुले. म्हणून आता हरभरा तोडताळ करून ठेवून देतो, चुंगड्यामध्ये भरून ठेवून देतो. बस उद्या सकाळी सायकल घेतली त्या चुंगड्या ठेवल्या की बस दलालीत नेला इकल्या की आलो. मग सकाळी तोडताळ करायचं काम नाही. म्हणून आताच ते भरपूर करून ठेवून देतो मी. अरे का पागल झालं का शिवलाल भाऊ. आता भरपूर करून ठेवता म्हणता. लाईना पटायला चक्कर मारला त्याला जर दिसलं तर नाही घरावर कुठे आहे का.
हा बरोबर आता काय करू नका सगळे मग पाट्या आपण 4 वाजता करू तेच तुम्हाला तोडताड करून भरभर करून देऊन दे तेच तुम्ही चालले जाता इकाले हा आता काय करू नका बाबा संध्याकाळी फालतूच पाडला चक्कर मारला काही मारला हा नसले घरावर कुठे आपण बरोबर आलं मग ते सगळ्याचे सगळे करू आपण बरं बा तू म्हणतच नाही तर माझ्या असं म्हणणं होतं आजच तोडताड करून ते भरपूर करून ठेवून द्या म्हटलं थैले म्हणे सगळे थैला घेतले की चाललं मग दलालीमध्ये इकाले पण तू म्हणतात बा सगळेच करू मग 4 वाजता हो तेच मग तोडलं की मग तेच दलाली चालत जाईन मी इका करून पाताच येऊन जाईल तेच तर बरोबर आलं तुम्हाला हा गलतीने पाडला चक्कर मारला तर मग काय करसा हा बरोबर आलो सगळे पाहू दे आपण पाट्या 4 वाजता काय पोत्या भंदा झाला नाही का झोपाचा ताई हा चालू लोका गल्ली चल माझ्या झोपत चाल येतो ना दा येतो तुमच्या मांग दा अय मारती तुला काय हल्ला काटावर द्यायला लागेल का रे हा होय ना घरी झाला नाही का त्या टाइम झोपाचा हा आणि तुम्ही जाणार पुट्ट्या सगळं जण जाणार घरी हा किती वेळ झाला 11 वाजून राहिले ना हा ना सगळे जण आपापल्या घरी येतो ना जी बाबा जा येतो तुमच्या मागाचे तुम्ही बस 5-10 मिनिट बसतो ना बजे तुम्ही हो जा चालले बा ताले पोत्या आपल्याला काही ऐकत नाही हो तिकट कळतेला का ते हो चाल तिकडे ते झोपो का नाही झोपो चाल आपण झोपून देऊ चाल अरे छत्या लारा नाही आला का हो येत नाही म्हणे बा झाबरू जातो थंडी आहे म्हणे हो जाय म्हटलं का लोक जा तिकडं बरं जाऊ दे नाही आला तर नाही आला चला मग आपल्या मिशनवर हा तयार आहे सगळे जण हा चला मग थांबा इथंच थांबा इथूनच करू आपण जे काही आहे ते तिकडे जर एखाद्या मन सगळे जण चालसान तर कसा पायाचा आवाज येते तिकडे झाडं आलते त्याचा आवाज येते हा म्हणून एक काम करू आपण मी फक्त एकटा जातो आणि तुम्ही 3 जण इथंच थांबा हा मी त्या झोपडून द्यायचं लपू पाहिजे ते काय करून राहिले काय नाही करून राहिले हा त्याचा पता लाव तुम्ही काय म्हटलं तुम्ही इथंच थांबा बरं जाय मग बा तू बाय हो ते काय करून राहिला काय नाही चना गायब केला का नाही केला अजून हा माहितीच पडते का नाही तर करून राहिले असून ते आता मग जाय पाय लवकर करून राहिला काय तर जाय बरं चाललो मी तुम्ही पाहिजा म्हटलं जरा हा इचू काटा हा बरोबर पाहिजा हा येतो मी हो इथंच थांबा हो जाय थांबतो आम्ही इथं हो ना काही जर झालं मला आवाज द्यायचा आहे तर आवाज नाही द्यायचा काय म्हटलं फोन लावायचा फोन हा फोन कायच्यासाठी आहे हा फोन लावायचा चालू आहे काय मी म्हटलं झोपा काढत असतील म्हटलं हे पण इथे इमानदारीने सोकारी करून राहिले बाबा अजून काही दिसून नाही राहिलं काही चना गायब गिब केलेला अजून तर काही केला नाही वाटते हो हे होय की नाही होय तर का दुसरंच कोणी होय तर माहीतच पडते म्हणून आज थांबा आज पुरा पताच काढून राहतो ना हो तुम्ही होय की दुसरं कोणी होय हो थांबा कसं रे बा मारती दा झालंच नाही का झाबरू जाता का झोपा येऊन राहिला नाही भांडा तर झोपून राहिला उभे पण झोपून राहिला पाय लावले तीन डोळे आई मला झोपून राहिला जबरदस्ती आता कसं तरी पाहून राहिलो बा मी अजून पाहिलं मला झाला समजा काम चाललं मला बाबा आलाच तर नाही राजा तो अजून आम्ही काय करून राहिला काय नाही चोराचा पत्ता लागला की नाही आम्ही किती वेळ होऊन गेला मला झोपून राहिली लावर दिला फोन आम्ही काय करू राहिला काय झाला त्याला फोनला झाबरूले हो थांब लाव द्या भांडा जोड्या मग मोबाईल भांडा उठलं काय उठलं आम्ही उभे पण झोपून राहिला गेले का झाबरू झाले फोनला हा मोबाईल नंतर जाऊन आला फोनला ते जाऊन काय म्हटलं त्याचा झाबरू झाले फोनला हा माबाजी कुठचा मोबाईल फोबलले बा आता माझ्या मोबाईल आणि त्याजवळ माझा मोबाईल तुम्ही मगाशी घेतला नाही का पाहिले हा तो जवळ आणि आला त्याच्याहून अरे हो त्या मोबाईल आहे माझ्याजवळ बरोबर लावतो थांब लावतो हॅलो हा बोला काय झालं काय म्हणते हो चटा काय म्हणते झाबरूचा काय म्हणत सांग लवकर अरे तेले म्हणा खवा येतं म्हणा ये ना म्हणा राजा झोपून राहिली ना म्हणा बाबा लागलाच नाही म्हणा चोराचा पत्ता लागला का म्हणा हे चोराचा पत्ता लागला का म्हणते झाबरूचा हो याला वेळ झाला म्हणते झोपून आली म्हणते बा हे चर्याले हो नाही ना अजून काय सगळे ठेव ठिकाणा नाही आहे अजून काही पत्ता नाही ना काही नाही त्याचं 2 जण मस्त सोकारी कुरायला शिवलाल म्हणून झुम्मर भाऊ त्याच्या पायतरी ते किती वेळचा बसून पाहून राहिलं मी पण काय तसं काहीच नाही मला झोपून राहिली तुला झोपून राहिले आम्हाला झोपून राहिल्या त्याला झोपून राहिल्या माती त्याला झोपून राहिली आता मग घालागला जाऊ दे तिकडं हा अजून काही झालंच नाही म्हणता मग ते दोघांना मग होताल घालागला जाऊ दे पाहू द्या होताल म्हणा बाबा माझ्या इथं काही नाही बाबा फालतू डोळे फोडून हा चाल म्हणा घरी जाऊन झोपू आम्ही लटलट झोपून राहिली होताल म्हणा बाबा लवकर ये मग झापलं तर मालती ये म्हणते होताल म्हणते घरी झोपून राहिली म्हणते हा चाल मग हो थांब आलो इथं डोळे फोडण्यात काही मजा नाही आहे फालतू हे 2 जण काय सोकारी होई नाही ज्याच्यावर आपण शक केला ते 2 जण होई नाही शिलाल होई नाही झुमर होई नाही ते 2 जण इमानदारी मग सोकारी करून राहिले उद्या बाबा आपण लावू चोराचा मेळ कोणता चोरून काय व्हायचं वाटा चला झोपू घरी जाऊ चला ये मग झापलं तर लवकर मी तर थांबेला हा ये मग लवकर शिवलाल चना गायब करायचा आहे ना हा झाला मग झाले पाहुणे 4 झाले चला लवकर काय ना तोडताड करून घ्या लवकर इकाल चालले दलाली मध्ये लवकर ऑफिस जाऊ बा फालतू मग लाईने पाटील आले मग मला बा काय बोलाव काय नाही विचारायचे तुम्ही जर आले बरं आहे हा तुम्ही सांभाळून घ्या मला काय जमत नाही ते हा लवकर येता म्हटलं चला लवकर तोडताड करू तुम्ही लवकर दलाली चालले इकाले चला हो चाल मग लवकर तोडताड कर आणि तोडताड पुढचा करू आपण जिथचा पहिले गेला ना त्याच्या धावताल भोवताल तोडू कसं लाईन पटेल शौकीने झाला पाहिजे हा दुसऱ्या सिंगाचा काही तोडू नये तिथचाच तोडू आपण हा चाल मग हो चला ना आज म्हणा चांगल्या भावामध्ये एक जा आणि बस कालच्या सारखे 500 रुपये इकून ये सण चांगले 1000-2000 मध्ये इकून ये चांगले पैसे वाचले पाहिजे आपल्याला काय म्हणलं शिवलाल भाऊ
पण मी आहे ना, तू काय टेन्शन घेऊन राहिला? आज मी चांगलाच भाव जिंकतो, त्याचं काय टेन्शन घेऊ नको. चाल लवकर ते कागद तोडताड कर, चुमडीमध्ये भरून घेऊन जा तुम्ही. हा चाल मग लवकर. चला तर मित्रांनो, आजचा पण आपला इथपर्यंतच आहे. यायला काही पता लागला नाही चोर कोण होय काय होय. यायला पता लागला नाही. आता आम्ही आमचं काम करतो. चना तोडताड करतो, चुमडीत भरतो आणि शिवलाल होली गाले पाठवून देतो. यायला काही माहित पडत लाईना पडल्याने माहिती पडते, यायला माहित नाही पडत. तुम्हाला पुढचा भाग पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.